कृष्णहरी मंडळी, या ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वी काही लोक आले आणि इथं दावणी फूट बांधलेली शर्ट काय काय गेले. 2 बोकडं आणि 3 शेरड्या. हे बघा, ही माझी भाऊजा आहे. 2 बोकडं आणि 3 शेळ्या असा ऐवज चोरांनी लुटून टेम्पो मध्ये नेलेला आहे. तर अशा प्रकारे अनेक घटना इथं घडत आहेत. गेल्या काही दिवसामध्ये इथं लोणार वस्तीला अशाच प्रकारे शेळ्या नेलेल्या आहेत. आणि या ठिकाणी या 2च महिला राहतात. आपण बघू शकता इथं रूम आहे. इथं माझ्या 2 भाऊजया एका रूम मध्ये आणि त्याही वृद्ध आहेत, इथं राहतात. आणि असं समजतंय की माझी एक भाऊज जी आहे खाली गवत आणण्यासाठी गेली असताना ही वृद्ध भाऊज इथं होती वाटतं दारात, पण तिला काय विरोध करता आलेला नाही. तरी माझी अशी नम्र विनंती आहे की अशा ज्या दिवसा चोऱ्या घडतात याच्यावर लवकरात लवकर आळा बसला पाहिजे. चोर लवकरात लवकर सापडले पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. ते काढलं, त्याला म्हणलं पी त्या नळाचं, आणि मी ती पाणी घेऊन बघितलं तर ती बाबा मला दिसला नाही. या भीतीच्या आड झाला. अशा प्रकारे एक व्यक्ती अगोदर आलेला होता, त्यानं पाणी मागितला आणि भाऊजे पाणी द्यायला गेल्यानंतर काय झालं, पाणी त्याला पी म्हणलं नळाचं. मी आंघोळीला पाणी काढलं होतं. असं होय. हो, काय झालं पुढं, काय झालं. मग तीत गेला नाही. मी इकडे लक्ष द्यायचं, शरडावती दिला नाही. मी गेली आंघोळीला. आंघोळीला गेल्यानंतर हे आणि ती गावात आणाय गेलं होतं. ती आल्यानं म्हणली माझी शर्ट कुठं आहे. ती मला टू बोंबलायला लागली. मग मी आता बाहेर कुठे गेले ते त्या गावात गेली बामणाकडे बघायला. आता कशाला बामणाकडे जायचं. गावची मंडळी अजून या ठिकाणी एकही वार्ताहर आलेला नाही असं मला वाटतंय. तरी इथं चाकुरी दिसते त्या गाडी. सत्संग आहे शेजारी, सत्संगा शेजारी हे घर आहे आणि ह्या घरात दिवसा चोरी झालेली आहे. अशा प्रकारे मुके प्राणी ज्यांच्या जीवावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो तेच प्राणी या लोकांनी दिवसा टेम्पोमध्ये भरून नेलेले आहेत असं कळतंय. ही बघा बारकी 3 करड, ह्या त्या शेळीची हे बारकी 3 बाळ आहेत आणि शेळ्या घेऊन गेलेले आहेत. खूप वाईटच म्हणावं लागेल की हो. अशा प्रकारे गरीब कुटुंबावर जर एखादा दरोडेखोर येत असतील आणि पाळीव प्राणी घेऊन जात असतील तर ही घटना काय चांगली आहे का. आपण पाहू शकता या ठिकाणी निरंकारी संत समागम मंडळ, इथं निरंकारी मंडळ आहे. इकडं 1-1.5 किलोमीटर गोंदवले खुर्द आणि या साईडला लोधोड पाटी हे 1-1.5 किलोमीटर अंतर. आणि आपण पाहू शकता हे घर. या घरी चोरी झाली.